ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि अगदी त्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला जो मंदिराचा कळस दिसत आहे तो मंदिराचा कळस म्हणजेच भगवान महादेव ज्यांना आपण ओंकारेश्वर म्हणून ओळखत असतो, या ओंकारेश्वरांचं पवित्र स्थान या ठिकाणी आहे। हे ओंकारेश्वर आपण बघत आहोत। अगदी वर या दगडांच्या पलीकडे महादेवाच्या मंदिराचा तो कळस आपल्याला दिसत आहे। वरूनच या ठिकाणी एक नर्मदा नदी जी आहे, या नर्मदा नदीला क्रॉस करण्यासाठी सरकारने छान असा पूल तयार करून दिलेला आहे। हा पूल खूप चांगल्या पद्धतीने बांधण्यात आलेला आहे। बोटिंगच्या साठी अतिशय उत्तम पर्याय पुलाऐवजी तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। आपण बघू शकता यासोबतच या बोटमध्ये आमचे काही मित्र या ठिकाणी बसलेले आहेत। नंदुरबार नर्मदा नदी ज्या ठिकाणाहून वाहत असते त्या ठिकाणाहून हे लोक आलेले आहेत। खरं तर आपण त्यांना विचारूयात की कसं वाटतंय त्यांना या ठिकाणी आज येऊन। अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट खूप मोठं एक तीर्थक्षेत्र आहे आणि अशा पवित्र तीर्थावर आम्ही मुहूर्ताला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आलो। खूपच आनंद होत आहे। बरं, आपण पहिल्यांदा आलात नर्मदेला या ठिकाणी नर्मदेला ओंकारेश्वरला मी 4-5व्यांदा आलेलो आहे, पण तरी जी मजा आज येते ती याच्या पुढे कधीही आली नाही। ठीक आहे, या ठिकाणी काही डॉक्टर्स लोक सुद्धा आलेले आहेत। आपण त्यांना विचारूयात की त्यांना या नर्मदेचं महत्त्व, आजच्या दिवशी या पवित्र स्नानाचं महत्त्व काय वाटत असतं, शास्त्रीय दृष्ट्या याचं महत्त्व काय, आपण काय सांगाल? याप्रमाणे शास्त्रामध्ये लिहिले आहे की शिकवत भाषेन कुर्यात जेवत चरवण कुर्यात स्नानम आचर जेवत। याचा अर्थ असा होतो की जे आपण स्नान करतो, जसं शरीर शुद्ध होतं तसं मन शुद्ध। नर्मदेवरती आल्यानंतर शरीराची तर शुद्धी होते, त्याचबरोबर आपल्या मनाची देखील शुद्धी होत असते आणि याचा अनुभव मला येत आहे। कारण की एवढ्या निसर्गरम्य वातावरणाकडे पाहून असं मन प्रफुल्लित झाले आहेत। म्हणूनच आपल्या शारीरिक शुद्धी व मानसिक शुद्धीसाठी नर्मदा ही खूप महत्त्वाची। आणि तर मित्रांनो, हे होते आपले मित्र डॉक्टर रजनीकांत यांनी अतिशय शास्त्रीय माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आपण घाटावर पोहोचलेलो आहेत आणि घाटावर उतरून आता आपण ओंकारेश्वराच्या दर्शनाला जाणार आहोत। मी पुन्हा एकदा आमच्या कॅमेरामॅनला सांगेल की त्याने ओंकारेश्वराचा जो कळस आहे तो आपल्या प्रेक्षकांना दाखवावा। आपण लवकर त्या ठिकाणी घाटावर पोहोचलोय, घाटावरून उतरणार आहोत आणि उतरून आपण आता ओंकारेश्वरच्या मंदिराला प्रवेश करणार आहोत। कॅमेरामॅन अविनाशसह रिपोर्टर अशोक बागले, ओंकारेश्वर।